नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात रसूल सोलापुरे यांच्या पठारावरचा दौलती या कथासंग्रहातली कथा, आणि कथेचं नाव आहे खोपटातला दिवा. वडाच्या झाडाची सावली खाटेवर पडली होती. धर्माच्या अंगावरही त्या सावलीचं पांघरूण पसरलेलं होतं. धर्मानं खाटेवर पडूनच आकाशाकडे नजर टाकली. साऱ्या आकाशात हळूहळू चांदणं फुटू लागलं होतं. खोपटाच्या समोरची जागा धर्मानं संध्याकाळी झाडून साफ केली होती. चंद्राचा प्रकाश तिथे पडला होता. त्या प्रकाशात धर्मानं आपली भली मोठी लाकडी पेटी ठेवली होती. या पेटीत धर्मानं आपले बरेच कपडे कोंबून ठेवले होते. खोपटात सामानाची गर्दी झाल्यानं त्याने आपली ही पेटी सरळ मोकळ्या जागेत आणून ठेवलेली होती. आता अंधार दाट झाला होता. धर्माच्या लक्षात आलं की जवळपासच्या कुठल्याच खोपटात दिवे दिसत नव्हते. मगाशी त्याला जो उजेड दिसला तो चुलीतल्या जाळाचा होता. धर्माला बिछाण्यावर पडून राहण्याची इच्छा होत नव्हती. जवळजवळ 1 तास तरी गेला असेल. चंद्राचं बिंब माथ्यावर आलं होतं. त्याच्या खाटेवर जरी अंधार होता तरी जवळची एक खोपटी मात्र चंद्राच्या प्रकाशानं पांढऱ्या कपड्यात गुरफटून पडल्यासारखी धर्माला वाटत होती. एक विचित्रपणा त्या खोपटाकडे बघताना धर्माला वाटत होता. एक जोराचा निश्वास टाकून धर्मा स्वतःशी हसला. गेले अनेक दिवस धर्मानं आपल्या खोपटातला दिवा पेटवला नव्हता. बाहेर दारातच त्यांनी सगळा संसार मांडला होता. तो तसा संसार नव्हता. तो एकटाच. सोबत काय तो झूल पांघरलेला नंदी बैल. गावोगावी माळावर वस्ती करत राहायचं. बाजूच्या उभारलेल्या खोपटातनं चिल्ली पिल्ली बायकांचे संध्याकाळी हसण्या खिदळण्याचे आवाज यायचे. चुलीचा जाळ आकाशाला भिडायला निघायचा. चुलीचा तो लख्ख प्रकाश सूर्याच्या प्रकाशासारखा सगळ्या माळावर पसरायचा. अंधार दाटायला लागला की हाच प्रकाश हळूहळू मंद मंद होत अदृश्य व्हायचा. खोपटातून चिडीचीप शांतता पसरायची. अशा शांत वेळेत धर्मा मात्र सताड डोळे उघडून आकाशाकडे पाहत राहायचा. त्याला वाटायचं, या अफाट आकाशात सोबतीला चंद्रचांदण्या तरी आहेत, माझ्यापाशी कोण आहे? आजूबाजूचा गोंगाट फक्त खेळण्यापुरता आहे, मग या गर्दीतलं माझ्यासाठी कोण आहे? पहाटेला कावळ्यांची कावकाव सुरू झाली की या खोपटातही जाग येते. मला मात्र कायम जागेपणाचा शाप दिलाय देवाने. असंच धर्माला वाटत राहील. भोवतालच्या सगळ्या गोंगाटात राहूनही धर्माला कायम एकटेपणा सोसावा लागत असे. अगदी कोवळ्या वयातच बाबाबरोबर आईनंही या जगाचा निरोप घेतल्यानं धर्माचं सगळं मायेचं आभाळच निघून गेलेलं होतं. कोवळ्या वयातला हा आघात धर्मा विसरू शकत नव्हता. परिस्थितीने त्याच्या मनावर ओढलेला ओरखडा वाढत्या वयाबरोबर तसाच ताजा राहिला होता. असाच एका माळावर मुक्काम राहिला होता. सगळीकडे प्रत्येक कुटुंबाची खोपटी प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून उभी राहिली होती. एकाकी असलेल्या धर्माला त्या समाजाचे सगळे हात पुढे आले होते. खोपटं उभारून सगळे इकडे तिकडे जात असताना धर्माला गदगदून आलं होतं. तो रडायलाच लागला. बाया माणसांनाही धर्माच्या रडण्यानं आपला पदर डोळ्यांना लावला. त्याला कवटाळून घेतलं. ग बाबा, रडू नगस, सारखं रडतू या नव, असं समजावणीच्या सुरात बोलत एकेकटी धर्माचे डोळे पुसायला लागली. तरीही धर्माला आईवडिलांची आठवण येतच राहिली. त्याला आपलं रडू थांबवता येईना. पोराला मायबापाची आठवण आली असन. त्याच्याशिवाय पोरगा असं सारखं सारखं कसं रडन बरं? कोण हाय बापडं याला आता? तर ग, किती दिवस झालं तरी बी आतडच आहे ना, रडू येणारच की. ते थांबन तरी कसं? बया, एवढं लहान असताना सुद्धा किती कळते बघा की त्याला. लय गुणाचाही हो लोक. असल्या पोरासनी देव समज लय घालतोय बघ. त्यांचं समद ध्यान या पोरांच्याकडे लागलेलं असतंय ना. हे बाकी खरं बोलली बाया तू. बघा की कसं रात्र काढून रडते पोरग. सभोवार गोळा झालेल्या त्या बायकांनी धर्माच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवला.
त्याचे डोळे पुसत पुसत त्या सगळ्या अशा प्रकारचं बोलणं करत होत्या. त्यांचेही डोळे डबडबलेले धर्माला दिसत होते. एकीने तर धर्माला उचलून मांडीवर घेतलं. आता हे पोर पुढे दिवस कसं काढायचं अशी काळजी त्या बाईच्या चेहऱ्यावर दिसत होती. अरे नगर रडू बाळा, डोळं पुसकी. कितीतरी वेळ त्या साऱ्या बायका धर्माची समजूत काढत राहिल्या होत्या. खाटेवर पडलेल्या धर्माला हे सगळं आठवत राहिलं होतं. धर्मा खाटेवरनं उठला. खोपटाच्या कोपऱ्यात बसलेल्या आपल्या बैलाकडे आला. त्याच्या अंगावर दिवसभर राहणारं झुलीचं ओझं काढल्यामुळे तो बैल अगदी निवांत वाटत होता. रवंथ करत बसलेल्या त्या बैलाच्या तोंडावरनं धर्मानं मायेनं हात फिरवला. मुके प्राणी तितकंच प्रेम देतात, माया देतात हे त्या बैलानं लगेचच धर्माला दाखवून दिलं. तोही आपली लांब जीभ बाहेर काढून धर्माचे हात चाटायला लागला. कितीतरी वेळ धर्मा तिथे तसाच बसून राहिला होता. दुसऱ्या दिवशी तिथला मुक्काम हल्ला होता. दुसरं गाव गाठण्यासाठी सर्वांची साहित्याची आवराआवर सुरू झाली होती. धर्मानंही मोठी धावपळ करून सगळं साहित्य गोळा केलं. दुसरं गाव खूप मोठं होतं. तिथला माळही खेळाच्या मैदानासारखा मोठा होता. आजूबाजूला खूप झाडी असल्यामुळे धर्माला हे ठिकाण फार आवडलं. इतकी प्रशस्त जागा, निसर्ग सौंदर्यानं भरभरून गेलेलं ते ठिकाण त्याला फार आवडलं. इतकी प्रशस्त जागा आणि निसर्ग सौंदर्यानं भरभरून गेलेलं ते ठिकाण बघून इथला मुक्काम कधी हलवूच नये असं धर्माला वाटत होतं. पण हा निर्णय त्याच्या हातात कुठे होता. तिथले समाजप्रमुख मुक्काम हलवायचा निर्णय घेत आणि सर्वांना तो मान्य करून त्यांच्या पाठोपाठ चालायलाच लागे. तरीही आहे तो दिवस याच आनंदात लुटावा असं धर्माला वाटत होतं. गावाजवळ सुंदर असा नदी किनारा होता. अगदी सकाळी सकाळी धर्म आंघोळीसाठी आणि आपले कपडे धुण्यासाठी नदीवर जाऊ लागला. जवळपास तासभर तो त्या पहाटेच्या वेळात वाफा बाहेर टाकणाऱ्या नदीच्या उबदार पाण्यात मनसोक्त पोहत राही. त्याला नदीत पोहताना खूप आनंद मिळायचा. त्याला पाण्याच्या बाहेर येण्याची इच्छाच होत नसायची. माशासारखं सतत या पाण्यात पोहत राहावं असंच त्याला वाटायला लागायचं. एक दिवस तो असाच पोहत असताना एका मुलीचा आरडाओरड करणारा आवाज त्याच्या कानावर आला. पाण्याबाहेर धाव घेत ओल्या अंगावरच बाहेर ठेवलेले कपडे गडबडीनं अंगावर चढवत तो आवाजाच्या दिशेनं धावला. एका बकऱ्याच्या खांडावर कुत्र्यानं हल्ला केला होता. बहुतेक हे पिसाळलेलं असणार हे धर्माला समजलं. बाजूला मळकट परकर पोलक्यातली ती पोरगी थरथरत उभी होती. धर्मानं प्रसंगावधान राखत एक मोठी काळी काठी शोधून काढली आणि त्या मेंढ्यांच्या कळपात शिरलेल्या कुत्र्याला घालवून देण्यासाठी तो त्या मेंढरांच्या कळपात धावला. रागानं बेभान झालेल्या धर्मानं काठीचे सपासपा तडाखे कुत्र्याच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. धर्माने आपल्या बलदंड हाताने दिलेल्या त्या ताकदीच्या तडाख्यानं बकऱ्याचा लचका तोडायच्या तयारीत असलेल्या त्या कुत्र्यानं केकाटतच तिथून पळ काढला. रागानं बेभान झालेल्या धर्मानं काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग केला, पण जीवाच्या आकांतानं पळणारं कुत्रं धर्माच्या हाती काही लागलं नाही. घामाघूम होऊन माघारी परतलेल्या धर्माकडे आभारी आहे अशा दृष्टीनं ती मुलगी बघत होती. एका बकऱ्याच्या पायाचा चावा कुत्र्यानं घेतला होता. त्यातून रक्त ठिपकत होतं. धर्मानं त्या मुलीकडनं कापड घेऊन त्या बकऱ्याच्या पायाला घट्ट बांधलं. त्या अनोळखी मुलीशी बोलणं योग्य नाही अशा विचारानं धर्मा तिथून जायला वळला. कंच्या गावचं तुम्ही? तसा धर्मा थांबला. त्यांनी माळावर पाल टाकून राहिल्याचं सांगितलं. आम्ही नंदी बैलवाले, गावोगाव आमची अशी फिरस्ती असती. 2 दिवस झालं या गावात आलावात. नदीत पोवाय येतोय. तुमचा आवाज ऐकला आणि धावलो. धर्मा बोलत होता, पण त्या मुलीचे डोळे पुन्हा पुन्हा त्याच्या चेहऱ्यात काहीतरी शोधत होते. धर्मा संकोचला. येऊ का मी? लय येळ झालाय. किती दिवस या गावात मुक्काम आहे तुमचा? नाही, ते काय सांगता नाही येत. आमच्यातली मोठी माणसं समजा ठरवतात. त्याने उठा म्हणलं का आमची खोपटं हालत्यात. आता केव्हा येणार इकडं? उद्या येशील का? काहीतरी निश्चय केल्यासारखा विचार करून ती बोलत असल्यासारखं धर्माला वाटलं. उद्याला वय?
बघूया की. नाही काही सांगता येत. हां. धर्माच्या बोलण्यानं तिच्या डोळ्यात निराशेची झाक तरारली. जणू तिच्या दृष्टीला म्हणायचं होतं की असं अधुरं उत्तर देऊ नका. धर्म मात्र आता लगबगीनं चालायला लागला. जाताना मात्र सांगून गेला, फिरताना समधी काळजी घेऊन फिरा, कवा काही प्रीती येळी येईन नाही समजत. धर्माच्या त्या आपुलकीच्या शब्दांनी ती मुलगी अधिकच भारावली. तिला बोलायचं होतं पण धर्म थांबला नाही. हळूहळू धर्म तिच्या सुखदुःखाचा सांगाती झाला होता. धर्माचा भावनाशील विनम्र स्वभाव, त्याची आदरशील वागणूक, अबोलपणा त्या मुलीला कमालीचा आवडायला लागलेला होता. भटकंती करणारा हा कोणी तरुण असावा असं तिला कधीच वाटलं नव्हतं. त्याची प्रत्येक आज्ञा ती झेलायला लागायची. धर्मा दिसला की ती भारावून जाईल. तिची वात्सल्यानं भरलेली दृष्टी धर्माभोवती पिंगा घालत राहील. त्याला जे आवडे ते पुरवण्यासाठी ती आपल्या जीवाचा आटापिटा करत असे. धर्माला तिच्या वागण्यात कृत्रिमपणा वासालाही जाणवत नव्हता. धर्माला पाहायला, त्याला भेटायला, त्याच्याशी पोटभर बोलायला ती आतुर झालेली असे. आपलं हरवलेलं काहीतरी सापडलंय अशा आनंदात ती वावरत असे. आपल्या भावना वेगळ्या शब्दांनी वळणं घेत ती त्याच्याजवळ व्यक्त करत असे, पण त्या समजूनही धर्मानं त्याला कधी विरोधही केला नाही आणि कधी त्याचा स्वीकारही केला नाही. धर्माला माहिती होतं की आपलं हे असं भटकंतीचं जीवन, लोकांकडनं मिळणाऱ्या धनधान्यांवर सगळा उदरनिर्वाह, अशा आयुष्यात तिला स्वप्न दाखवून आपण तिला दुःखच देणार असं वाटून त्याची पुढे जाणारी पावलं थांबत. हे योग्य नाही आहे असं त्याचं मन त्याला सांगत राहील. पण आपलं या जगात कोणी नाही, हा एक आपल्या जीवनाचा केवढा आधार तयार होईल. आपलं मन मोकळं करण्यासाठी हक्काचं माणूस मिळेल. नव्या आशेनं, नव्या उमेदीनं पावलं टाकताना निराशा दूर होत भक्कम पावलांनी आयुष्याची चालगती वाढेल. पण तरीही तिला भेटताना धर्माचं मन कच खाईल. साथ देण्यासाठी पुढे होणारे त्याचे हात लोखंड भरल्यासारखे तसेच जाग्यावर खिळून राहत. पण हे सगळं कुठेतरी थांबावं असं धर्माला सारखं वाटत होतं. एका निष्पाप भाबड्या मुलीशी आपण भावनिक गुंतवणूक करत जाणं हे योग्य होणार नाही. पण तरीही धर्माला तिची आठवण बेचैन करत होतीच. आत्ताही आपल्या खोपटात बसल्यावर तिची आठवण येताच त्यांनी आपल्या हाताची बोटं आपल्या कुरळ्या केसात जोरात खुपसली आणि आपले ताड ताड उडणारं डोकं घट्ट दाबून धरलं. त्याला वाटलं आपण फार दमलेलो आहोत म्हणून आपल्या डोक्यात ही भूतं नाचतायत. त्यांना शांत करण्याचा उपाय मात्र त्याला काही सापडायला तयार नव्हता. त्याचं डोकं गरगरत होतं. भिरभिरणाऱ्या विचारांना पकडीत ठेवून स्वतःला स्थिर ठेवायचा तो प्रयत्न करत होता. एखाद्या उभ्या कड्यावर आपण उभे आहोत आणि तिथून आता अगदी खाली खोल दरीत आपण पडणार असं त्याला वाटत होतं. नवनवीन विचारांची त्याच्या मनात गर्दी होत चालली होती आणि त्या गर्दीला बाजूला सारण्याचा धर्म प्रयत्न करत होता. त्या विचारांना तो थोपवू पाहत होता. विचारांनी गोंगाट करत त्याला पुरतं घेरलेलं होतं. त्यामुळे त्याच्या डोक्यात आता अधिकाधिक गोंधळ व्हायला लागला होता. आपल्याला काय करायचं आहे हे आपण विसरू किंवा नको तो शब्द बोलून जाऊ अशी भीतीची एक लहर त्याच्या मनात उठत होती. तो स्वतःशी पुटपुटत होता पण त्या शब्दांना काही अर्थ राहिलेला नव्हता. तरीही त्याचे ते पुटपुटणारे शब्द त्याला खूप मोठ्या आवाजाचे वाटत होते. धर्माला वाटत होतं की त्याचं आयुष्य जणू काही थोपवता न येणाऱ्या एका शक्तिशाली हातांनी त्याला सारखं झोडत राहिलेलं होतं. पुढचं काहीही माहीत नसलेल्या दिवसांची धर्माला उगाचच भीती वाटत होती. धर्मा दचकून धाडकन उठून बसला. त्याला नीट झोप लागलीच नव्हती. त्याला वाटत होतं आपली प्रकृती ढासळत चालली आहे. सकाळी सकाळीच त्याला समजलं की उद्या हे गाव सोडायचं आहे. आणखीन काही दिवस इथला मुक्काम राहायला पाहिजे होता असं त्याचं मन अगदी अधीर होऊन म्हणत होतं. फक्त काही मोजका वेळ इथला मुक्काम हलण्यास राहिलेला होता. गाव सोडताना खाण्यापिण्याचा एक जंगी बेत आखला गेला होता. लहान थोर सारी मंडळी उत्साहानं फिरत होती. हसण्या खिदळण्याचा गोंगाट सुरू झाला होता.
सगळी कुटुंब वेगवेगळा संसार थाटून राहिली असली तरी सर्व, एखादा कार्यक्रम असो अथवा काही कुणावर आपत्ती कोसळलेली असो, सगळे कसे एक दिलानं एकमेकांकडे धाव घेत. जणू काही एकाच कुटुंबात राहणारी सगळी मंडळी वाटत असत तेव्हा. आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा, प्रत्येक गोष्ट सगळ्यांना आपलीच वाटत राहिल्यानं इथलं सुख, इथला आनंद फार वेगळा होता. आणि हे असे क्षण पैशाच्या मोजपट्टीत बसणारे नव्हते. माळरानावरचा मुक्कामही त्यांना एखाद्या राजमहालापेक्षा अधिक आनंद देणारा वाटे. प्रत्येक क्षणाचा उपभोग एक होऊन घेण्यातच धन्यता समजली जाईल. धर्मानं अनेक वेळा हा अनुभव घेतला होता. त्याच्या एकटेपणाला या सगळ्यांनी खूप दूर लोटून त्याच्या झळात धर्माला बसू नयेत याची काळजी घेतली होती. त्यामुळे धर्मा थोरा मोठ्यांचा आदर करत होता, त्यांचा शब्द प्रमाण मानून ती वाटचाल करत होता. परंतु आता आलेली ही आपल्या जीवनातली चमत्कारिक वाटणारी घटना यांना सांगावी कशी हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. पालात सुरू असलेल्या त्या हसण्या खिदळण्याच्या सगळ्या गोंगाटापासून बाजूला होत धूळ भरला तांबडा रस्ता तुडवत धर्मा इंदूला भेटायला चालला होता. धर्मानं नाव विचारण्यापूर्वीच तिने आपलं हे नाव धर्माला सांगितलं होतं. गेल्या 1-2 दिवसात तो तिला भेटला नव्हता. त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नव्हता. फक्त एक भेट घ्यायची आणि आपला मुक्काम उद्या हलणार आहे एवढंच सांगून तिचा निरोप घ्यायचा असं त्याने ठरवलेलं होतं. ही शेवटची भेट घेऊन माघारी फिरताना धर्माला खूप वेदना होणार आहेत याची जाणीव झाली होती. पण आपल्या या अस्थिर जीवनात तिची कसलीही फरफट होऊ नये असं त्याला वाटत होतं. त्यामुळे मनावर खूप मोठं ओझं घेऊनच तो बाहेर पडला होता. हे ओझं आता कधीच खाली उतरवलं जाणार नव्हतं याची त्याला जाणीव होती. पण आता दुसरा कुठलाही पर्याय त्याच्यासमोर राहिला नव्हता. पण इंदूची ही भेट मात्र तो कधीही विसरणारा नव्हता. धर्मानं प्रयत्न केला तरी त्याला त्या लोभस स्वभावाचं विस्मरण होणं शक्यच नव्हतं. धर्माची पावलं जड पडू लागली होती. रोज भेटीच्या ओढीनं झपझप पावलं टाकणारा धर्मा आज मात्र अगदी पाय ओढल्यासारखा चालत राहिला होता. ती वाट कधी संपू नये असं त्याला वाटत होतं. पुन्हा एकदा इंदूच्या विचारानं त्याचं मन अस्वस्थ झालं, बेचैन झालेलं होतं. त्या भेटी अगोदर तो तसा एकाकी राहत असला तरी त्याचं स्वच्छंदी जगणं होतं. आपल्या लाडक्या बैलाची सोबत त्याचं एकटेपण घालवणारी असायची. पण अशी काही घटना समोर येईल आणि या चक्रात आपण गुरफटून जाऊ हे धर्माच्या कधी स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. विचारांच्या तंद्रीतच तो कधी इंदूच्या भेटस्थळाशी येऊन उभा राहिला हे त्यालाही समजलं नाही. आपण भेटीला येणार असं त्याने इंदूला आधी कळवलं होतं, पण ती दुःखी होईल म्हणून आपण गाव सोडणार आहोत याबद्दल मात्र तिला काही सांगितलेलं नव्हतं. समोर तिला समजावून सांगायचं आणि मग तिला बोलायचं असं त्याने ठरवलं होतं. जसजसा वेळ होत चालला तसतशी धर्माची चलबिचलता वाढायला लागली. इंदू असा उशीर कधी करत नव्हती. मग आजच असं काय घडलं की इंदूनं अशी पाठ फिरवली. जसजसा वेळ व्हायला लागला तसतसं धर्माची घालमेल वाढत चालली. आता वाट बघण्यात काही अर्थ नाही असा विचार करून धर्मा जाण्यासाठी पाय उचलणार एवढ्यात कसलं तरी गाठोडं घेऊन घामाघूम झालेली इंदू त्याच्याकडे येताना त्याला दिसली. तिची खूप धावपळ झाली आहे हे धर्मानं ओळखलं, पण तिच्या डोक्यावरचं गाठोडं कसलं आहे हे मात्र त्याला कळलं नाही. इंदू जवळ आली आणि धर्माला काही बोलायला वेळ देण्यापूर्वी स्वतःच बोलायला लागली. अहो लईच वेळ झाला बघा, चला बिगी बिगी, उशीर करायला ना ग. मजी आता कोणीकडं जायचंय? अरे विचार कसला करायलास? तुझ्याबरोबर यायसाठी समजा कपड्याला त्याचं गाठोडं घेऊन आलोय मी. उद्याच्याला निघायचं आहे नवं, मग आता इच्छारण कसला करायलास? इंदूच्या बोलण्यानं धर्माचं मन आरखून गेलं. तो पुढे चालायला लागला तशी त्याच्या पावलापाठोपाठ पावलं टाकत इंदूही चालायला लागली. धर्माच्या खोपटातला दिवा आता संसाराच्या उजेडानं अधिक प्रकाशमान होणार होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक रसूल सोलापुरे यांची कथा खोपटातला दिवा. कथा आवडली असेल ही कथा लाईक करा, हा व्हिडिओ लाईक करा. नवीन फीचर आलं आहे, लाईकप्रमाणे हा व्हिडिओ
हाईप पण करा, म्हणजे जास्तीत जास्त श्रोत्यांपर्यंत या कथेचा व्हिडिओ पोहोचेल. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोतेहो.